नमस्कार मित्रांनो, माय ॲम्बिशियस डिजिटल एज्युकेशनमध्ये मी सुरेश तावरे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तुम्हाला माहितीच असेल की आपली मिशन महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ह्याची जी काही टेस्ट सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 ह्याच्यामधले बुद्धिमत्ता विषयाचे जे काही 25 प्रश्न आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे। आणि ह्यातले जे काही गणित विषयाचे जे काही 25 प्रश्न आहेत ते आपण मागच्या सेशनमध्ये बघितले आणि त्याच पद्धतीनं सराव प्रश्नपत्रिका 1 आणि 2 ह्या दोन्हीचं विश्लेषण या आपल्या चॅनलवरती आलेलं आहे। ते जर विश्लेषण तुम्ही बघितलं नसेल किंवा ते जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं विश्लेषण जर तुम्ही बघितलं नसेल तर ते एकदा तुम्ही बघून घ्या, ज्याच्यामध्ये आपण नंबर 1 आणि 2 चे गणित बुद्धिमत्ता दोन्हीचे 50 क्वेश्चन्सचे ॲनालिसिस विश्लेषण आपण मागच्या सेशन्समध्ये केलेलं आहे। आणि ह्याच्या मागच्या सेशनमध्ये सराव प्रश्नपत्रिका 3 मधलं गणित विषयाचे जे काय आपले 25 प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण मागच्या सेशनमध्ये केलेलं आहे। तुम्ही जर ह्या चॅनलवरती तुम्ही जर अजून नवीन असाल आणि जर ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हा जो काय आपला उपक्रम राबवलेला आहे हा जर तुम्हाला आवडत असेल, ज्याच्यामध्ये आपण 100 क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस बघणार आहोत आणि हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून हा जो काय आपला उपक्रम राबवलेला आहे ज्याचा फायदा तुम्ही आणि तुमचे जास्तीत जास्त मित्र घेऊ शकतात। चला तर मग आणि आजच्या सेशनला आपण चालू करूया, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत। ज्याच्यामधला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, दिलेला आहे आपल्याला x वजा z ह्याचा अर्थ आहे आई, वजा जे चिन्ह आहे त्याचा अर्थ दिलेला आहे आई आणि परत भागिले जो अर्थ आहे त्याचा अर्थ आहे वडील आणि त्यानंतर अधिक ह्या चिन्हाचा जो काय अर्थ आहे ते म्हणजे मुलगी आणि त्यानंतर शेवटचं जे चिन्ह आहे एवढेच चिन्ह आहेत, वजा भागिले आणि अधिक हे जे काही 3 चिन्ह आहेत। आणि मग थोडक्यात काहीतरी हे नातेसंबंध आहे पण कोडेडच्या फॉर्ममध्ये। जर तुम्ही 2021चे जे काय क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले जे की मागच्या वर्षी पोलीस भरतीला जे पडलेले आहेत त्याच्यामध्ये सांकेतिक भाषेतलं कोडिंग पण तुम्हाला पडलेलं आहे, जे की मागच्याच वर्षी 2021 साली पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे। जनरली जे काही नातेसंबंधावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते एकमेकांची ओळख करून देत असताना किंवा डायरेक्टली त्यांचं रिलेशन दिलेलं असते, पण सांकेतिक भाषेमध्ये हा पडलेला हा अशा प्रकारचा हा पहिला क्वेश्चन पेपर आहे किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन्स पण ह्या पोलीस भरतीला तुम्हाला येऊ लागलेले आहेत। तर असले क्वेश्चन सोडवायचे कसे काय, तर असं पहिल्यांदा तुम्हाला जी माहिती दिली आहे x वजा z किंवा कुठले पण अक्षर असतील याचा अर्थ आहे आपल्याला दिलेला आहे x आई आहे झेडची, त्याच पद्धतीने भागिलेचा अर्थ वडील आणि अधिक चिन्ह जर असेल तर त्याचा अर्थ घ्यायचा आहे मुलगी। तर आपल्याला एक विधान दिलेलं आहे m वजा n वजा t अधिक q, या विधान हे जे काय विधान आहे याच्या संबंधित असणारं पुढीलपैकी कोणतं विधान सत्य नाही ते आपल्याला काढायचं आहे। तर आधी हे जे विधान दिलेलं आहे ते आपल्याला ह्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे, कोणाचा मुलगी किंवा वडील वगैरे जे काय लागतात ते। त्याच पद्धतीने आता वजाचे चिन्ह आपलं आई म्हणजे काय, यम आई आहे यनची, यम आई म्हणजे फिमेल आहे, आई आहे यनची म्हणजे काय यम स्त्री आहे, त्या पद्धतीने यम आई आहे यनची। आणि दुसरं पण यन वजा टीच आहे, त्याच्यामुळे यन आई आहे, आई होणार आहे टीची, दुसऱ्याचा अर्थ होणार आहे यन आई आहे टीची। आणि लास्ट टी अधिक क्यू आणि टी अधिकचा अर्थ आहे मुलगी, अधिकचा अर्थ आहे मुलगी। आणि म्हणजे तिसरं आपलं जे आहे त्याचा अर्थ होणार आहे टी मुलगी आहे क्यूची, टी मुलगी आहे क्यूची। मग आता यन टीची आई सांगितलं आपल्याला आणि क्यू पण काय सांगितलं किंवा क्यूची टी मुलगी आहे, मग ह्या दोघांची पण मुलगा किंवा मुलगी मुलगी आलेली आहे टी, ती कोण आहे टी आहे, कोणाची यन आणि क्यू, ज्याच्यामध्ये यन स्त्री आहे मग क्यू जो असणार आहे तो काय असणार आहे पुरुष असेल आणि क्यू आणि यन हे दोघं काय असणार आहेत एकमेकांचे नवरा बायको असणार आहेत। त्याच्यामुळं अशी ओव्हरऑल आपली ही काय डायग्राम तयार होणार आहे, ज्याच्यामध्ये संबंध कसा लागतो आपला क्लिअरली कळते की यनची आई यम आहे आणि टीची आई क्यू आहे आणि टीचे वडील तर कोण असणार ते क्यू असतील। तर ह्याच्यावरनं जे विधान नंबर 1 दिलेलं आपल्याला यन क्यू पती पत्नी आहेत, यन आणि क्यू जे आहेत पती पत्नी आहेत ते आपल्याला डायरेक्टली दिसेल म्हणजे हे विधान सत्य आहे। आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सत्य नसणारं, त्याच्यामुळे पहिलं सत्य आहे। दुसरं दिलेलं आहे टी क्यूची मुलगी आहे, टी क्यूची मुलगी आहे, त्याच्यामुळे दुसरं पण बरोबर आहे। तिसरं टी यमची नात आहे, टी यमची नात म्हणजे काय तर आपल्याला आपण आजी आजोबा अशांचं नातं लागतंय, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे टी यमची नात आहे। लास्ट आहे
टी एमचा नातू आहे, मग ती चौथं जे विधान आहे ते काय सांगतं आपल्याला, टी एमचा नातू आहे, नातू नाही तर काय आपल्याला आलेलं आहे, नात आलेला आहे. त्याच्यामुळं विधान जे सत्य नाही त्याचा जो ऑप्शन असणार आहे ते तुमचं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुमचा उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेन आकृतीला, तुमच्या समोर एक डायग्राम आहे, त्या आकृतीला जुळणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. आणि आता वेन डायग्राम ज्या पद्धतीने दिलाय त्याच्यावरून तर आपण एकच निष्कर्ष काढू शकतोय की ते जे काही शब्द असणार आहेत, 3 गोल्याचा अर्थ 3 शब्द आहेत आणि त्या तिन्ही शब्दांचा आपापसामध्ये काहीही संबंध नाही, ज्या पद्धतीने तुम्हाला डायग्राम दिलेले आहे त्याच्यावरून. त्यानंतर मग असं जर असेल तर मग पहिला ऑप्शन जो आहे जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला ऑप्शन जो आहे तो आशिया, भारत आणि पाकिस्तान. आशिया, भारत आणि पाकिस्तान. आता ह्या तिघांमध्ये काय ना काहीतरी संबंध आहे. जसं की आशिया खंड जर बघितला तर आशिया खंडातले भारत आणि पाकिस्तान हे 2 देश आहेत, त्याच्यामुळे पहिला तर आपल्याला येणार नाही. दुसरा जो आहे वाद्य, वीणा आणि सनई. आता वाद्य, वीणा आणि सनई काही 2 प्रकारची वाद्य आहेत, त्याच्यामुळे 2 गोल आत येतील आणि त्याच्या बाहेर जो होणार आहे तो एकाच प्रकारची ही 2 वाद्य आहेत, त्याच्यामुळे हा पण नाही. तिसरा आहे गाव, जिल्हा आणि राज्य. जसं की आपण आता गाव, जिल्हा आणि राज्य जे म्हणतो आपण, तर गावांना मिळून राज्य बनते, राज्याला मिळून तुमचा गावाला मिळून जिल्हा बनतोय, जिल्ह्याला मिळून राज्य बनते. त्यामुळे ह्याची जी इव्हेंट आहे ते अशी येणार आहे. लास्ट जो चौथा ऑप्शन आहे तो असणार आहे युरेनस, नेपच्यून आणि ज्युपिटर. तर ही काय आपल्या जी काय ग्रहांची जी काय नावं म्हणतो आपण त्याच्या नावं आहेत तुम्हाला दिलेले, युरेनस, नेपच्यून आणि ज्युपिटर, ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही शब्दांचा आपापसामध्ये काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे जो आपला ऑप्शन किंवा जुळणारा जो पर्याय असणार आहे जो की आपल्या वेन डायग्रामशी संलग्न असेल तो असणार आहे आपला ऑप्शन नंबर 4 हा आपला काय असणार आहे आन्सर असेल, ज्याच्यामध्ये तिघांचा आपसामध्ये काहीही संबंध नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. एका माणसाची ओळख करून देत असताना एक स्त्री म्हणाली. आता इथं नातेसंबंधाचं ज्या पद्धतीनं बऱ्यापैकी असले जास्त क्वेश्चन विचारले जातात. काय सांगितले तर एका माणसाची ओळख करून द्यायचा, ही स्त्री म्हणते, 2 व्यक्ती काय म्हणते, त्याची पत्नी म्हणजे ह्या माणसाची पत्नी माझ्या वडिलांची, माझ्या म्हणजे ही स्त्री सांगते स्त्रीचे वडील, माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे हिचे जे वडील असणार आहेत ते हिचे कोण असणार आहेत, एकुलते एक वडील किंवा एकुलती एक मुलगी आहे. कोण, ह्या माणसाची ही जी कोण पत्नी आहे ती माणसाची पत्नी काय सांगितले तर ती ह्या स्त्रीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आता एकुलती एक मुलगी जे म्हणतो आपण याचा अर्थ काय असतो तर ह्या स्त्रीला ना कोणता भाव आहे ना कोणती बहीण आहे, ही एकटीच आहे, तिला कोणताही भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही. असं जर असेल तर ही स्त्री आणि ही जी पत्नी आहे ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. थोडक्यात काय तर ह्या माणसाची जी ही पत्नी आहे ही पत्नी स्वतःबद्दल माहिती सांगायला लागली काय तर ह्या माणसाची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, त्याच्यामुळे हा माणूस आणि ही स्त्री जी आहे ते एकमेकांचे काय नवरा बायको होणार आहे. तर असं जर असेल तर आपल्याला विचारले माणसाचे स्त्रीसोबत नाते काय, ह्याचा अर्थ काय तर हा माणूस स्त्रीचा कोण असा अर्थ होतोय. तर काय पती पत्नी याचा अर्थ काय, माणूस त्या स्त्रीचा कोण लागणार आहे, पती आहे. त्याच्यामुळे जे आन्सर आपला असणार आहे ते ऑप्शन नंबर 4 हे माझा आन्सर असेल, पती. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं चुकीचे पद ओळखायचं आपल्याला. ACBD EGFH IKJL MONP आणि PQRS. आता पहिले जर 4 शब्दांचा जर जोड तुम्ही बघितला तर एका पाठोपाठ एकच अक्षर आहे, मात्र लिहिण्याची पद्धत फक्त बदलली आहे. जसं की ह्याच्यात ABCD 3-4 पण अक्षर आहेत लागोपाठ, पण लिहिताना काय केले AB आणि CD ह्या पद्धतीने. दुसरा ऑप्शन पण तोच आहे. असा जर तुम्ही बघत आला तर शेवटचा जो ऑप्शन आहे तो लिहिलेला आहे त्यांनी डायरेक्टली PQRS. डायरेक्टली कसा लिहिलाय PQRS, पण असं न लिहिता प्रत्येक सेट जो आहे तो या पद्धतीने लिहायचा आहे ABCD. म्हणजे इथलं जे तुमचं दुसरा अक्षर आहे ते 3 नंबरला यायला पाहिजे होतं, पण चौथा ऑप्शन किंवा हा जो सेट आहे तो डायरेक्टली क्रमानं लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं जे वेगळं जे पद असणार आहे ते काय किंवा संच जो असणार आहे तो काय असणार आहे PQRS. नेक्स्ट एक्झाम्पल. 5 मुली रांगेत अशा प्रकारे बसल्या आहेत की रीता उजव्या बाजूला बसले. आता 5 मुले एका रांगेत बसले आहेत म्हणल्यानंतर इथं कुठल्या पण डायरेक्शनला त्यांचं तोंड आहे तुम्ही कन्सिडर करू शकता, पण नॉर्मली असं एक्झाम्पल सोडवताना आपण काय करत असतो त्या सर्व मुलींची तोंड जी आहेत ती उत्तरेला बघत आहेत असं आणि एका लाईनमध्ये बसले असं कन्सिडर करत असतो.
ह्याच्यावरून पहिलं जे दिलं आहे, रीता उजव्या बाजूला बसलेले आहेत. 5 मुले आहेत, 1 2 3 4 5 अशी 5 असतील, ज्याच्यामध्ये हे उजवं टोक असणार आहे आणि हे डावं टोक असणार आहे. आणि त्याच्यामध्ये रीता उजव्या बाजूस बसले आहे. उजव्या बाजूला म्हणजे हिता असणार आहे. हिता कोण असेल? रीता. इथं दिलेलं आहे उजव्या बाजूला रीता बसलेली आहे. रीता नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस बसलेली आहे. आता इथं डावी बाजू म्हणजे इकडं सगळीकडे आहे, पण ह्या एक्झाम्पल सोडवत असताना तुम्ही काय करायचं आहे, डावी आणि उजवी बाजू जिथं शब्द वापरला असेल तर त्याच्या डाव्या बाजूला जर असेल तर तुम्ही त्याच्या लगेच डाव्या बाजूला ती व्यक्ती बसली असं कन्सिडर करूनच सोडवायचं आहे. तुम्ही कन्सिडर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यांदा असल्या स्थानी करायचं नाही. त्याच्यामुळं लगेच डाव्या बाजूला बसले कोण? रीता नंतर सीता. सीता लगेच तिच्या डाव्या बाजूला आहे असं कन्सिडर करायचं आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना परत आता गीता लीनाच्या डाव्या बाजूस म्हणजे इथं गीता ह्या 3 जागा राहिल्या, तिथं कुठेही असू शकेल. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस वर बघत असेल तर ही तिची डावी बाजू असेल, लीनाच्या डाव्या बाजूस, परंतु गीताच्या उजव्या बाजूस, परंतु गीताच्या उजव्या बाजूस म्हणजे अशा तिघी येणार आहे. आणि ह्याच तिघी काय ह्या पद्धतीने इथं बसले असतील. आणि पहिली कंडिशन काय, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला बसलेली आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हटल्यानंतर ह्या तिघी आहे अशा इथं असतील. इथं असेल गीता, इथं असेल मीना आणि इथं कोण असणार आहे तर लीना. असं ह्या 5 जणी बसलेल्या आहेत आणि ह्याच पद्धतीने त्या सर्वजणी बसलेल्या असतील. म्हणजे ही आपली अशा पद्धतीने त्यांची बसण्याची पोझिशन असेल. तर त्यानंतर आपल्याला विचारले क्वेश्चन जो विचारलाय तो, तर मध्यभागी कोण बसले आहे. मध्यभागी जर बघितलं तर मध्यभागी 5 जणींचा मध्यभागी कोण येणार आहे, लीना ही मध्यभागी असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल. त्यानंतर डॉल परस्पर संबंध मधला आहे. डॉल बरोबर 43 लिहिले तर GOOY ह्या शब्दाबद्दल काय असणार आहे. म्हणजे आपल्याला आणि असलं एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल, नेहमी जर अक्षरांचा संबंध अंकांशी दिला असेल, जसे की इथं अक्षर आहेत आणि इथं अंक आहेत आणि असं जर असेल तर त्याचा जो काय संबंध असतो तो त्यांच्या नेहमी त्यांच्या इंग्रजी वर्णमाला जी आहे त्यांच्या तिथल्या असणाऱ्या स्थानाशी आपण संबंध जोडत असतो. जसं की डीचं स्थान जर बघितलं आपण 4 नंबरला, त्याच पद्धतीने यम जो आहे तो 13, MNO म्हणजे 13, 14 आणि 15 म्हणजे ओचं आहे 15, एल आणि एम म्हणजे LM म्हणजे एलचं किती आपल्याला 12 म्हणजे हे 12 आणि हे 12. आता आपल्याला त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे 43 लिहिलेलं आहे 43. मग 43 करण्यासाठी आधी सगळ्यांची बेरीज करून चेक करून बघूया. 12 दुनी 24, 24 आणि 4 28, 28 आणि 5 33 आणि 10 43 म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज बरोबर किती येते 43 येते. मग त्याच पद्धतीनं आपल्याला जो शब्द दिलेला आहे GOOY ह्याच्यामध्ये त्यांचा स्थान आधी शोधावा लागेल. जसं की ओचा आत्ताच काढला आपण जे की किती आहे 15 आणि हे पण 15 आणि वाय जर बघितला तर तो किती आहे 25 नंबर. आणि त्या पद्धतीने जी जर बघितला आपला जो किती येतोय ईचं जर बघितलं तर 5वं स्थान आहे, F 6 आणि G 7. जीचं किती येणार आहे 7 येणार आहे. सगळ्यांची बेरीज करूया. 15 15 30, 30 आणि 25 55, 55 आणि 7, 55 आणि 7 किती येते तर 62. 55 आणि 7 किती येणार आहे 62 येते. हे तर एकदा चेक करू आपण. ABCDES 5 6 7 म्हणजे ह्या सगळ्यांचं जे किंवा GOOY ह्या शब्दाबद्दल जो अंक किंवा जी संख्या येणार आहे ती माझी काय असेल 62 ही माझी संख्या असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. दिलेला आहे एका सांकेतिक भाषेत 4 म बद्दल लिहिलेला आहे 24 176. 4 म हा जो काय शब्द आहे त्याच्याबद्दल लिहिलेला आहे CHARM. 4 म ह्या शब्दाबद्दल लिहिलेला आहे 24 176. AIM ह्या शब्दाबद्दल लिहिलेला आहे 196 लिहिलं आहे. असं लिहितात तर त्याच भाषेत चेअर ह्या शब्दाला काय लिहिलं पाहिजे चेअर CHAIR ह्या शब्दाबद्दल कोणता किती अक्षर किंवा कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचे. आता इथं जर बघितलं नेहमी लक्षात ठेवायचं इथं जे अक्षर आहेत आणि इथं जे अक्षर आहेत ह्यांना मिळूनच जो काही तुम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामधली अक्षरं जर दिलेल्या 2 अक्षरांमधलीच असतील
तर ह्याच्यामध्ये आपण दुसरा कुठलाही संख्या किंवा त्यांच्या स्थानाचा असा किंवा कुठली पण काहीतरी लॉजिक लावला असेल तो विचार करत बसायचं नाही. कधी खरं कंडिशन काय पाहिजे त्याला, तुम्हाला जो शब्द विचारलाय त्याच्यामध्ये असणारी अक्षरं दिलेल्या शब्दामधल्याच अक्षरांपैकी असले पाहिजे. जसं की इथं बघा सी इथंच आहे, एच पण आहे, ए पण आहे, आय पण आहे आणि आर पण आहे. आणि असं जर असेल तर त्यावेळी त्या अक्षरांना त्याबद्दल जो त्यांनी संख्या वापरल्या तीच तुमचा काय असणार आहे कोड तयार होतो. जसे की सी ला त्यांनी काय 2 वापरले, एच ह्या अक्षराबद्दल 4 अंक वापरलाय, ए बद्दल 1 वापरलाय, आय बद्दल 9 वापरलाय आणि आर बद्दल जो आहे तो किती 7 वापरलाय. त्याच्यामुळे तुमचा जो कोड तयार होणार आहे तो काय असणार आहे तर 24197 हा माझा काय असेल कोड असणार आहे. जो की तुम्हाला ऑप्शन 24197 ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला एका चौकोनी टेबलाभोवती 2 मुले आणि 2 मुली बसलेले आहेत. चौकोनी टेबल आहे, 2 मुलं आणि 2 मुली बसलेले आहेत ज्यांची तोंड पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी दिलेली आहेत आणि कोणत्याही मुलीचं तोंड पूर्वेला बाजूला नाहीये ही कंडिशन त्यांनी टाकलेली आहे. पूर्व बाजू म्हणजे कुठं ह्या बाजूला, म्हणजे इकडं कुठलीही मुलगी बघत नाही आणि त्याच पद्धतीने विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या बाजूला बसलेत. ह्याचा अर्थ काय, जर हिथं मुलगा असेल तर हिथं मुलगी असणार आहे आणि हिथं मुलगी असेल तर हिथं मुलगा असणार आहे. समोरासमोर कुठलेही सेम लिंगाचे म्हणजे समोरासमोर मुलगा पण नाही आणि समोरासमोर मुलगी पण नाही, म्हणजे अपोजिट लिंगाचे विरुद्ध बाजूला बसलेले आहेत. असं जर असेल आणि कंडिशन अजून एक दिली आहे, माहिती दिली आहे, एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. आता इकडं येणार आहे खाली दक्षिण आणि इकडे येणार आहे उत्तर, म्हणजे दक्षिण दिशेला तोंड आहे त्याचं. समजा इथे तो मुलगा आहे, हा पहिला मुलगा आणि त्याचं तोंड जे आहे तो कुठं दक्षिण दिशेला. आता टेबला भोवती बसलेल्या म्हणल्यानंतर ह्याचं तोंड कुठे नाही ह्या बाजूला असणार आहे आणि ह्याचं जे तोंड असणार आहे ते इकडं वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेला असणार आहे. हे तर पहिला मुलगा असेल तर पहिल्या मुलाच्या अपोजिट आपल्याला काय सांगितलं विरुद्ध लिंगाचे जास्त बसले आहेत, म्हणजे इथं कोण असणार आहे मुलगी बसली असेल. इथं पहिल्या नंबरची मुलगी बसलेली आहे आणि अजून एक कंडिशन काय सांगितलं आपल्याला तर कुठल्या पण मुलीचं तोंड पूर्वेला नाहीये, म्हणजे ह्या पूर्वेला कुठली मुलगी बघत नाही, म्हणजे ती जी मुलगी असणार आहे 2 नंबरची ती कुठं बघत असेल रे पश्चिमेला बघत असणार. मुलगी ही असेल ही 2 नंबरची मुलगी असणार आहे ती बघत कुठं असणार आहे पश्चिम दिशेला बघत असणार आहे ना की पूर्वेला, कारण सांगितले पूर्वेला कुठली मुलगी बघत नाही. आणि राहिला आपला फक्त दुसरा 2 नंबर 2चा मुलगा जो की कुठं बघत असणार आहे पूर्वेला बघत असणार आहे. असं ह्या पद्धतीने ते बसलेले असतील. क्वेश्चन काय विचारलाय तर दिलेला आपल्याला तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत. आता मुली फक्त मुलींची, आता हे पहिली मुलगीचं जे की तोंड आहे उत्तरेला आणि दुसरी जी मुलगी आहे ती बघते कुठं पश्चिम, म्हणजे मुलींची तोंड उत्तर आणि पश्चिम किंवा पश्चिम आणि उत्तर ज्या पद्धतीने जो ऑप्शन आहे तो जो की आपल्याला ऑप्शन नंबर 3 आहे बघा, उत्तर व पश्चिम ह्या बाजूला मुलींची तोंड असते. त्याच पद्धतीने नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन बघूया. प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल 5, 15, 60, 7, 35 आणि 210. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं 5, 15, 60 आता हा जर क्रम जर तुम्ही नीट बघितला म्हणजे तुम्हाला एक तर लक्षात येईल की आणि अशामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याला काय वरून खाली यावं लागतं किंवा लहान संख्येकडून आपण मोठ्या संख्येकडे जात असतो, ज्याच्यामध्ये आपण आता 5 वरून 15 वर यायचं डायरेक्ट सरळ दिसतंय गुणिले 3 केलेले आणि 15 वरून 60 वर यायचं सरळ दिसते 15 चौक 60 केलं आहे. त्याच पद्धतीने 7, 35, 210 मी 7 वरून 35 वर यायचं इथं गुणिले 5 आणि 5 म्हणल्यानंतर इथं 3, 4 आहे तर इथं 6 टाकून बघा 35 गुणिले 6 किती येते 6×18 180 आणि 6×35 210 येते. मग त्याच पद्धतीने आपल्याला मध्ये काढायचं आहे. इथं दिलेलं आहे 6 आणि इथं दिलेलं आहे 120, म्हणजे इथं काहीतरी गुणाकार करायचा आणि इथं पण काहीतरी गुणाकार असतात. पण गुणाकाराच्या मध्ये पण एक पद्धत आहे बघा, इथं 3 असेल तर इथं 4 आहे आणि इथं 5 असेल तर इथं 6 आहे, म्हणजे इथं जो गुणाकार करशील त्याच्या पुढच्या संख्येने लगेच पुढे केला पाहिजे. मग त्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं आपल्याला इथं 120 आणायचं आहे, इथं जर आपण गुणिले 4 केलं तर किती तरी 6 चौक 24 येते आणि 24 5 जर केलं म्हणजे 5 घेतलंच पाहिजे तुम्हाला, कारण 4चं 5च होणार आहे आणि 24 5 किती येते तर 120 येते. त्याच्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे, माझा आन्सर 6 चौक 24 हे माझं काय असेल आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. मोहन दक्षिणेला चालत आहे. आता दक्षिण जर आपण बघितलं तर कुठं खाली बा येते, मोहन दक्षिणेला चालत आहे, तो डावीकडे वळतोय. आता दक्षिण दिशेला इकडे चालत आला, परत डावीकडे वळतो, नंतर पुन्हा डावीकडे वळतो, परत डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो, म्हणजे परत एकदा उजवीकडे वळून परत
सॉरी डावीकडे वरून उजवीकडे चालायला लागतो, तर तो नेमका कोणत्या दिशेला जात आहे. म्हणजे ह्या दिशेला तर तो फायनली जात आहे. आणि इकडं दिशा म्हणजे कुठली असते आपली, जर टेबल बघितला तर इकडं कुठली असते आपली, पूर्व दिशा असते. त्याच्यामुळे तो जो आता फायनली आहे तो कुठल्या दिशेला जात असणार आहे, तर पूर्वेला तो जात असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. दिलेलं आहे संख्या मला आहे 1, 5, 14, 30, 55. 1, 5, 14, 30, 55 आणि ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता जर संख्या मला बघितली तर काय रे, गॅप जास्त नाही आहे. मग गॅप जास्त नसेल तर त्यावेळी आपण काय त्यांच्यातला फरकच, आणि तो बेरजेच्या फॉर्ममध्ये फरक चेक करत असतो नेहमी. जसं की 1 आणि 5 मध्ये 4चा फरक आहे, 5 आणि 14 मध्ये 9चा, 14, 30, 16चा फरक आहे, 30, 55, 25चा फरक आहे. आता ह्या संख्या आपल्याला 4 फरक भेटला, काय 4, 9, 16, 25. आणि ह्या संख्या जर बघितल्या तर काय येते, वर्गसंख्या आहेत. आणि त्याच्यानंतर 5, 25 नंतर येणारी वर्गसंख्या कुठली आहे, 36. आणि 55 आणि 36 जर बेरीज केली, 55, 6, 61 आणि 30 किती येणार आहे, तर ते 91. त्याच्यामुळे 55 नंतरच्या पुढची संख्या जर काढली तर ते असणार आहे 91. हा माझा काय असेल, ऑप्शन असेल, जो की ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे. त्यानंतर इथं पण अक्षरमाला आहे ABEFG, जी नंतर परत KL NM MN. जर नीट बघितलं तर काय रे, आपल्याला पुढचा जो काय सेट आहे तो 1 न वाढत गेला आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 आहेत, परत 3 आणि परत 4. म्हणजे ह्याचा जो पुढचा सेट असणार आहे तो माझा 5 अक्षरांचा असणार आहे. आणि B नंतर E न चालू केलेलं आहे. B आणि E मध्ये जर गॅप बघितला आपण तर C आणि D 2 अक्षरांचा गॅप आहे. आणि परत G आणि K, GHIJ, म्हणजे इथं जर गॅप बघितला तर तो 3 अक्षरांचा. म्हणजे इथल्या अक्षरांत आता ह्याचा शेवट जर बघितला KL MN, N अक्षर शेवट झाला आहे. म्हणजे N आणि इथून जे गॅप असणार आहे तो जो मला गॅप असणार आहे तो कितींचा सोडावा लागेल. आता इथं 2 आहे, इथं 3 आहे, तिथं किती 4 अक्षरांचा गॅप सोडावा लागेल. आणि N नंतर 4 अक्षर सोडून N नंतर OPQR ही 4 अक्षर सोडावे लागतील. आणि ह्याच्यानंतरची 5 अक्षर मला क्रमाने घ्यायचे आहेत. 5 अक्षर क्रमानं म्हणजे R नंतर येणार आहे माझं STUVW. त्यानंतर ह्याच्या पुढचा जो माझा सेट असणार आहे तो काय असेल, हा सेट असणार आहे STUVW. ऑप्शन नंबर 2 हे माझं काय असणार आहे, उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, A हा B पेक्षा उंच आहे. आणि असले एक्झाम्पल आपण नेहमी कशाने पेक्षा कमी पेक्षा जास्त चिन्हांचा वापर करून सोडवायचे असतात. A B पेक्षा उंच आहे पण इतका नाही की जितका C आहे. म्हणजे A हा C पेक्षा लहान असणार आहे, C पेक्षा लहान असणार आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. काय सांगितले, E हा D पेक्षा उंच, E हा D पेक्षा उंच परंतु B पेक्षा छोटा, म्हणजे E पेक्षा B मोठा. म्हणजे आणि ह्यांना जर आपण आहे असं पुढं हे केलं तर ते सगळेजण ह्या पद्धतीनं असतील. आणि असं जर असेल तर आपल्याला विचारले सर्वात उंच कोण आहे, तर डायरेक्टली आपल्याला दिसते सर्वात उंच कोण असणार आहे, तर तो ऑप्शन नंबर 3 म्हणजेच सर्वात उंच जो असेल व्यक्ती ते कोण असणार आहे, C हे व्यक्ती सर्वात उंच असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, कॅलेंडरवरती दिलेला आहे सीमाचा जन्म 8 ऑगस्ट. सीमा 8 ऑगस्ट ला सीमाचा जन्म झालाय. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. आता स्वाती 5 दिवसांनी मोठी आणि जन्माच्या बाबतीत जो मोठा असतो तो नेहमी काय राहता 8 ऑगस्टच्या आधी जन्मली असणार आहे ती व्यक्ती. म्हणजे सीमाचा स्वातीचा जो जन्म आहे तो 5 दिवस आधी झाला असणार आहे सीमापेक्षा. म्हणजे 5 दिवस आधी जाऊया आपण. स्वाती हा 7, 6, 5, 4, 3 म्हणजे हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. म्हणजे स्वातीचा जन्म जो झाला असणार आहे तो किती तारखेला झाला असेल तर 3 ऑगस्टला स्वातीचा जन्म झाला असेल. आणि सीमाचा जो दिलाचा आहे तो किती 8 ऑगस्टला आहे. आणि या वर्षी 15 ऑगस्टला रविवार दिला. 15 ऑगस्ट त्यांनी सांगितले रविवार.
असं जर असेल तर आपल्याला विचारले स्वातीच्या जन्माचा दिवस आपल्याला विचारले. आता आपल्याला माहीत असेल जर 7 आणि 8 ऑगस्ट नंतर 7 दिवसांनी, म्हणजे जर आज 8 तारीख असेल तर पुढच्या 7 म्हणजे पुढच्या 15 तारखेला माझा जो वार असणार आहे तो माझा वार सेमच असेल. म्हणजे काय 15 ऑगस्टला त्यांनी रविवार दिलाय, ह्याचा अर्थ काय तर 8 ऑगस्टला पण वार कोणता होता रे, रविवारच असतो. 8 ऑगस्टला पण रविवारच असणार आहे, म्हणजे सीमा 8 तारखेला पण रविवारच असेल. आणि इथून मागं आपल्याला जायचं आहे, म्हणजे जो की आपल्याला 3 ऑगस्टपर्यंत जायचं आहे. आता इथं 8 तारखेला रविवार, म्हणजे इथं मागं जायचं आहे शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, म्हणजेच काय 3 ऑगस्टला म्हणजेच सीमाचा स्वातीचा जो काही जन्माचा वार असणार आहे तो काय असणार आहे, माझा मंगळवार असेल. कोणता असणार आहे, मंगळवार असेल. ह्याच्यामध्ये एकच महत्त्वाचं काय, जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असते त्या व्यक्तीचा जन्म आपल्यापेक्षा आधी झालेला असतो. म्हणजे जर माझा जन्म 15 ऑगस्टला झाला असेल, समजा कोणतरी माझ्यापेक्षा मोठं असेल तर त्याचा जो काही जन्म असेल तो 15 ऑगस्टच्या आधी झाला असणार आहे. जो माझ्यापेक्षा लहान असतो तो 15 ऑगस्ट नंतर त्याचा जन्म झालेला असतो. त्याच पद्धतीने आता पुढचं संख्या मलाच आहे 0, 6, 24, 60, 0, 6, 24, 60, 210 आणि ह्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता हे जर संख्या आपण नीट बघितल्या तर 0 आणि 6, 24, 60, 210 ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या जे काही घन आहेत त्या घनांच्या जवळच्या संख्या आहेत. जसे की आपण 0 1च्या घनाची म्हणजे 1च्या जवळचे आहे, 6 8च्या जवळचे आहे, 24 27च्या जवळचे आहे, 60 64 आणि 210 216 जो की 5च्या घनाच्या जवळचे आहे. म्हणजे पण लिहिताना त्यांनी ॲक्च्युअल संख्या न लिहिता काहीतरी कमी जास्त केलेलं आहे. जसं की 1चा घन किती आहे, 1 आहे, पण वजा 1 केलं तर किती येते, 0 येते. त्याच पद्धतीने 2चा घन 8 आहे, वजा 2 6 येते. 3चा घन 27 वजा 3 24 येते. 4चा घन 64 आहे, वजा 4 60 येते. म्हणजे 5चा घन 215 वजा 5 210. म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्या त्याच 120 210 नाही आहे, 120 काढायचं, 60 न घेता 120. आता 5चा घन जर पहिला 125 वजा 5 किती येते तर 120 येते. मग त्याच पद्धतीने आपल्याला आता भेटलं लॉजिक, पुढे जो आहे तो 6चा घन वजा 6 करावा लागेल. लॉजिक आहे तर इथं त्या संख्येचा घन वजा तीच संख्या. मग त्याच पद्धतीने 6चा घन वजा 6, 6चा घन तुम्हाला माहित असेल 216 आहे, वजा 6 केलं तर ते किती येते 210. इथं संख्या काय असणार आहे माझी क्रमाने येणार आहे ती काय असेल 210. त्यानंतर नेक्स्ट पुढची, बी हा एचा पती आहे. बी हा एचा पती, याचा एचा पती म्हणल्यानंतर ए कोण असणार आहे, बीची बायको असेल किंवा पत्नी, म्हणजे ह्या पद्धतीने असतील. ए ही सीची आई, ए ही सीची आई. सीचा आपल्याला अजून काय जनरल कळलं नाही तो मुलगा आहे का मुलगी आहे, सीची आई, पण सी ही व्यक्ती एची मुलगी नाही. आता अपत्य तर सांगितले आहे म्हणल्यानंतर पण मुलगी नाहीये, मग मुलगी नसेल तर कोण राहिलं रे, मुलगा असणार फक्त. म्हणजे सी हा एचा मुलगा आहे. डी ही एची बहीण, डी व्यक्ती एची बहीण आहे. तर आपल्याला विचारले डी चे सी नाते काय, म्हणजे डी चे सी सोबत नाते काय, ह्याचा अर्थ काय तर डी हा किंवा डी व्यक्ती सी ची कोण, ह्या पद्धतीने आपल्याला नातं करायचं. मग सी ची कोण म्हणल्यानंतर कसं नातं जाईल रे, ए कोण आहे, आई आहे, आणि डी कोण आहे, एची बहीण म्हणल्यानंतर आईची बहीण, आणि आईची बहीण कोण असते ती म्हणजे मावशी. आईची बहीण ही कोण असते तर मावशी असते. त्याच्यामुळे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते माझं काय असेल, मावशी हे माझं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, आपल्याला दिलेल्या चौरसाच्या शिरोबिंदूवर, म्हणजे ही बैठक व्यवस्था आहे आणि त्याच्यावरती आपल्याला किती 4 ते 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पण बैठक व्यवस्था कशी आहे, चौकोनाचे आहे आणि चौकोनाच्या शिरोबिंदूवर म्हणजे शिरोबिंदूवर पण बसलेत आणि टोटल 8 जण आहेत आणि ज्याच्यामध्ये
मध्ये पण बसलेत आणि शिरोबिंदू म्हणजे कॉर्नरला पण 8 जण बसलेले व्यक्ती आहेत. आता त्यानंतर आणि सगळ्यांचं जे काही तोंड आहे ते ह्या केंद्राकडे आतमध्ये बघत बसलेले आहेत. त्यानंतर माहिती पहिली काय दिलेली आहे, अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे. आता सगळेजण आत बसलेले आहे त्यामुळं अजय मी कुठेही टाकू शकतोय, कुठेही टाकूया आपण. काय जर समजा अजयला इथं टाकलं आणि त्या पद्धतीने आपण बाकीच्या कंडिशन मॅच करत जाऊया. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे म्हणजे इथं कोण असणार आहे, प्रिया असणार. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे, राजूच्या डाव्या बाजूला बसलाय. कोण, अजय राजूच्या डाव्या बाजूला. म्हणजे जर समजा आता राजू आत बघत असणार आहे तर राजू इथं असेल आणि राजू जर आत बघत असेल तर त्याची डावी बाजू ही काय इकडच्या बाजूला. म्हणजे अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे तो राजूच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. राजूच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. नयन व सौरभ समोरासमोर आहे आणि अजय नयनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. अजय नयनच्या उजव्या बाजूला यायला पाहिजे त्याच्यामुळे नयनला इथं टाकावं लागेल आणि तो जर आत बघत असेल तर अजय काय झाला त्याच्या उजव्या बाजूला झाला. आणि अजय आणि नयन आणि सौरभ एकमेकांच्या समोरासमोर आहेत. मग नयन जर इथं असेल तर सौरभ जो असेल तो ह्या कॉर्नरला येणार. त्यानंतर पुढचा दिलेला आहे नयनच्या उजव्या बाजूला आहे उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे प्रिया आपली हित आहे. मग प्रिया आत बघत असेल तर प्रियाच्या उजव्या बाजूला म्हणजे हिथं येणार आहे ती कोण असणार आहे, हिथं असेल ती म्हणजे उर्मिला असणार. हिथं कोण असणार आहे, उर्मिला असेल. आणि हे सोडवत असताना तुम्हाला जे कंडिशन काय करावी लागणार आहे, उजव्या बाजूला कन्सिडर केलं असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली काय कन्सिडर करायचं आहे, ती व्यक्ती त्याच्या डायरेक्टली उजव्या बाजूला बसली आहे हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. लगेच उजव्या बाजूला बसल्या कन्सिडर करायचं आहे. पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी असलं काहीही कन्सिडर करायचं नाही. ती व्यक्ती त्याच्या डायरेक्टली उजव्या बाजूला बसलेली आहे असं कन्सिडर करूनच तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता हे झालं उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस बसले अगदी तिच्या समोर राजू बसलेला आहे. म्हणजे उर्मिलाच्या समोर राजू यायला पाहिजे आधी. म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन आपल्या बरोबर आहेत. आणि लास्ट जी कंडिशन आहे संजय व शोभा समोरासमोर आहेत. म्हणजे संजय आणि शोभा ह्या दोनच जागा राहिल्या आहेत. म्हणजे इथं एक तर संजय शोभा असे असतील परंतु शोभा राजूच्या उजव्या बाजूस नाही. म्हणजे राजू जर आत बघत असेल तर ही कुठल्या आली त्याची उजवी बाजू आली. त्याच्यामुळे शोभा जी असणार आहे ती करणार इथं या बाजूला येणार. शोभा इथं असेल आणि लास्ट जो व्यक्ती राहिला कोण आहे तो संजय आणि शेवटी जो संजय असणार आहे तो इथं. म्हणजे ह्या पद्धतीने ते 8 जण बसलेले असतील. आता ही आपली झाली फायनल कंडिशन. क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन बघूया. नंबर 1 उर्मिला समोर कोण बसले, उर्मिला कुठे आहे, इथे उर्मिलाच्या समोर कोण आहे, राजू. ऑप्शन नंबर 1. पुढचा नयन व उर्मिला यांनी आपापसात जागा बदलल्या. म्हणजे नयन आणि उर्मिला म्हणजे इथं जर उर्मिला आली आणि इथं नयन गेला, ह्या काय जागा बदलल्या. असं केल्यानंतर उर्मिलाच्या उजव्या बाजू, आता उर्मिला तर इथं बसले आणि उर्मिलाच्या उजव्या बाजूला तर कोण पाहिजे, कोण येणार आहे, अजय. उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण असेल, अजय ही व्यक्ती असणार आहे. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे, शोभा आणि अजय, शोभा आणि अजय यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, तर नयन हा व्यक्ती बसलेला आहे. ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार आहे, आन्सर असेल. त्यानंतर पुढचा प्रियाच्या डाव्या बाजूस कोण आहे, प्रिया आत बघते, तिच्या डाव्या बाजूस कोण आहे, तर सौरभ बसलेला आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमची काय बैठक व्यवस्था होती ज्याच्यामध्ये 8 व्यक्ती बसलेल्या आहेत. फक्त तुम्हाला एक कन्सिडर करायचं आहे ह्याच्यामध्ये की त्या सर्व व्यक्ती एकमेकांच्या लगेच डाव्या किंवा उजव्या बाजूला बसलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, घड्याळात 4:30 वाजले असतील तर त्याच्या आरशातील प्रतिमेमध्ये काय दिसेल. आता 4:30 वाजण्याची जी कंडिशन असणार आहे ती आपली ती ह्या पद्धतीनं असेल. जो माझा इथून जर कन्सिडर केलं तर माझा जो मिनिट काटा असेल तो 6 वर असणार आहे आणि जो तास काटा जो असणार आहे तो माझा 4 आणि या 5च्या थोडासा 4 आणि 5च्या मध्ये असणार आहे. 4:30 वाजण्याची कंडिशन एक्झॅक्टली 4 आणि 5च्या मध्ये असते. आणि आता ह्याचे आरसा म्हणजे इथं जर आरसा कंडिशन आपण कन्सिडर केला तर इथं आपली जी कंडिशन येणार आहे ती किती, 9, 8, 7 आणि 6. आता आरशामध्ये फक्त काय होतं रे, आपली बाजू बदलते, डाव्याचं उजवं होतो. म्हणजे हा जो माझा कोण आहे, हा तास काटा जो आता कुठे आहे, उजव्या बाजूला आहे, तो कुठे येणार आहे, डाव्या बाजूला येणार आहे. आणि हा जो उभा मिनिट काटा आहे तो उभाच राहील, त्याची जागा अजिबात चेंज होणार नाही. मात्र हा जो काय तास काटा आहे तो एक्झॅक्टली जो माझा आता उजव्या बाजूला आहे तो कुठे येणार आहे रे, डाव्या बाजूला येणार.
तो येणार आहे डाव्या बाजूला. आणि डाव्या बाजूला आल्यानंतर काय झालं रे, तास काटा 7 आणि 8च्या मध्ये गेला आणि मिनिट काटा जो 6 वरच राहिलेला आहे. त्याच्यामुळे 4:30च्या अपोजिट जर बघितलं तर किती वाजते, तर 7:30 म्हणजे आरशामध्ये जे माझं टायमिंग दिसणार आहे ते काय दिसणार आहे, 7:30 हे टायमिंग दिसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती दर्शवा. आता आकृती जर तुम्ही नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये जो माझा की पॉईंट मी पकडणार, ज्याच्यामध्ये सगळ्या आकृत्या कधीही चेक करायच्या नसतात, एक की पॉईंट जो असतो तो ॲरो किंवा सर्कल अशा गोष्टी ज्या असतात आणि त्याची डायरेक्शन कसा फिरत चाललाय किंवा त्या पद्धतीने तुम्हाला पुढं आकृती वाढत गेले तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली डायग्राम येईल ते तुम्हाला काढायचं. आता जर तुम्ही ॲरो जर बघितला पहिल्या आकृतीमध्ये, पहिली आकृती जर बघितलं त्याचा ॲरो कॉर्नरला ह्या ठिकाणी, त्यानंतर परत म्हणजे असा चौकोन आहे हित आहे, परत असा चौकोन आहे तो हित केलेला आहे त्यांनी, आणि परत तिसऱ्या डायग्राममध्ये बघा चौकोन असा आहे आणि ॲरो हित आहे, आणि चौथ्या आकृतीमध्ये चौकोन असा आणि ॲरो हित आहे. आता ह्यात ॲरोला जर फक्त तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर काय होतं बघा, पहिल्यांदा हित आहे, परत तो असा खाली येत चाललाय बघा, हिथं परत हिथं आलाय, त्यानंतर परत हित आहे आणि त्यानंतर परत हित आहे. म्हणजे हा जो ॲरो आहे तो माझा काय होत चाललाय रे, तर तो एक त्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली जागा न बदलता तो खाली हळूहळू त्याच्या एक अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे ह्या डिरेक्शननं काय व्हायला लागलाय, फिरत चाललेला आहे. त्याच्यामुळे तुमचं ह्याच्या पुढची जी डायग्राम असणार आहे तो आत्ता हित आहे, तर ह्याच्या पुढचा जो आहे तो ह्या कॉर्नरला तो येणार. आणि ऑप्शनमध्ये बघा अशा ह्याच्यामध्ये ॲरो ह्या बाजूला खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात येणार आहे, अशी डायग्राम जर तुम्ही बघितली तर ती एकाच ऑप्शनमध्ये आहे, जो की ऑप्शन नंबर 3 आहे. अशी जी डायग्राम जी आपल्याला हवी तशी आहे ॲरोच्या बाबतीत ती आपल्याला एकाच ऑप्शनमध्ये मिळते, जी की कुठला आहे तो ऑप्शन नंबर 3. त्याच्यामुळे माझं जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर असेल. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली पण सगळी डायग्राम तुम्हाला चेक करायची गरज नाही. फक्त ॲरोवरनं जर बघितलं तर तो अँटी क्लॉकवाईज दिशेनं फिरत चालला आहे, ज्याच्यावरून आन्सर जे येणार आहे ते माझा ऑप्शन नंबर 3 असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, काही वांगी गाजर आहेत. आपण असली डायग्राम काय रे, वेन डायग्रामच्या साह्यानं सोडवत असतो आणि काहीची कंडिशन नेहमी ह्या पद्धतीनं निम्मा आपण काय करत असतोय, ओव्हरलॅप करत असतोय. काही वांगी गाजर आहेत. आणि त्यानंतर काही वांगे सफरचंद आहेत, काही वांगी सफरचंद आहेत. आणि त्यानंतर सर्व सफरचंद केळी आहेत. आता हे सगळी सफरचंद केळी, सर्व सफरचंद केळी. तर ह्या पद्धतीने सर्वची कंडिशन आपण ह्या पद्धतीने दाखवत असतोय. आणि आता हे सगळे त्यांनी काय विधान केले आहेत, निष्कर्ष बघा, काही सफरचंद गाजर आहेत. आता हा सफरचंदचा गोल आहे आणि हा गाजरचा गोल आहे, त्या दोघांचा आपसात संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते माझं काय असणार आहे, चुकीचं विधान असणार आहे. त्यानंतर काही केळी वांगे आहेत, काही केळी वांगे आहेत. केळी आणि वांग्याचा संबंध आलेला आहे, त्याच्यामुळं दुसरा विधान जे आहे किंवा दुसरा निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. तिसरा बघूया, काही केळी गाजर आहेत, काही केळी गाजर आहेत. केळी आणि गाजराचा काही संबंध आलेला नाही, त्याच्यामुळे माझं काय ह्या पद्धतीनं असतील, ज्याच्यामध्ये फक्त निष्कर्ष 2 योग्य आहे. म्हणजेच काय ऑप्शन जर मला ह्याचा टिक मार्क करायचं असेल तर तो काय असणार आहे, फक्त 2 योग्य हे माझं काय असेल उत्तर असेल. आणि ह्याच्या ज्या काय ज्या ट्रिक्स ज्या आहेत, आता हे आपण डायरेक्टली इथे घेतले, ज्याच्यामध्ये आपण फक्त विश्लेषण बघतो, ह्याच्या मागच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या इथं आपण एक्सप्लेन करू शकत नाही. त्यासाठी काय करणार तुम्ही, आपलं जे काय ॲप आहे त्या ॲपवरती ह्या प्रकारचे सगळे जे काय एक्झाम्पल्स आहेत चॅप्टर वाईज पण ह्याचे व्हिडिओज आपण अपलोड केले आहेत. त्याच्यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल, प्रत्येक टॉपिकचं जे काय बेसिक कन्सेप्ट आहे की आपण एक्झाम्पल सोडवायची कशी, त्यासाठी नेहमी जर तुम्हाला ते ह्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर जे काही तुमच्या स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे त्यावर कॉल करून तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. त्यानंतर आपलं पुढचं एक्झाम्पलला जाऊया. चुकीचं पद ओळखायचं आहे. 7, 11, 17 7, 11, 17 23, 35, 47 23, 35, 47 आणि संख्या मला चुकीचं पद ओळखायचं आहे. असल्या एक्झाम्पलसाठी पण आपण काय करतो रे, तर आपण डायरेक्टली फरकच चेक करत असतोय. तर तो जो काय फरक असतोय तो कुठेतरी त्यांनी फॉलो केलेला नसतोय, त्याच्यामुळे ह्याच्यामधलं कुठेतरी पद एक चुकलेलं असते. ज्याच्यामध्ये 7 आणि 4 11 होते, 11 आणि 6 17 होते, आणि 17 आणि इथं पण 6 23 होते, 23 आणि 35 पण इथे किती होणार आहेत, 12 होत आहेत, आणि 35 आणि इथं पण किती होत आहेत, तर 12च होत आहेत.
तर ह्या पद्धतीने आपल्याला फरक भेटला. इथं 4, 6, परत 6, परत 12 आणि परत 12. त्याच्यामुळे जर तुम्ही जर हे पहिले दोन फरक बघितले 4, 6 आणि शेवटीला मिळाले आपल्याला 12, तर हे जर नीट बघितलं तर तुम्ही पहिले दोन फरक ओके वाटतात, काही त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट नाही. पण ही तर 6 शेवल्याने एकदम त्याची दुप्पट केले, असं कधीही होत नाही. तर त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही ह्याचं एक आपण काय म्हणतो त्याला एक तर्क घेऊन गेलो आपण, इथं 4 आणि 6 आहे, तर मध्ये काय 8, 10 म्हणजे क्रमांकात समसंख्या टाकत जर गेलो तर इथं 4, 6, 8, 10, 12 म्हणजे आपल्याला इथं एक लॉजिक भेटतंय, जे की फॉलो कुठं केलं आहे रे. इथं 4 आणि 6 पण फॉलो झाले, 11 आणि 6, 17 हे पण बरोबर आहे. मात्र इथं त्यांनी ॲड किती करायला पाहिजे होतं, 8 करायला पाहिजे होतं, ज्याचं उत्तर यायला पाहिजे होतं 25, पण त्यांनी आलेलं आहे 23, जे की चुकीचं आहे. त्याच्यामुळे जे चुकीचं असणार आहे ते माझं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 23 ही संख्या माझी काय असणार आहे, चुकीची असेल. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा. दिलेला आहे 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता. आता 2000 साली शिक्षक दिन म्हणजे काय आपला जो असतो 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर हा काय शिक्षक दिन आपण म्हणतो. त्याला वार दिलेला आपल्याला गुरुवार, वार दिलेला आहे गुरुवार. तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला पोहोचायचं आहे कुठं तर 26 जानेवारी 2001 साली पोहोचायचं. आणि हा जो 5 सप्टेंबर याचा साल दिलेला आपल्याला 2000. म्हणजे 2000 जर बघितले तर काय लीप वर्ष आहे, पण लीप वर्षाचा संबंध फक्त आपल्याला कुठं फेब्रुवारी दिवशी येतो. म्हणजे फेब्रुवारी महिना जर येत असेल तरच त्या लीप वर्षाचा आपल्याला फरक पडत असतो कॅल्क्युलेशनमध्ये. पण आपल्याला फेब्रुवारी महिनाच नाही, त्यामुळे 2000 सालचा काही संबंध होत नाही. आणि आपल्याला तर आणि असलं एक्झाम्पल काय आपण टोटल आधी दिवस मोजत असतो. जसे की सप्टेंबर जर बघितलं तर तो किती रे 30 दिवसांचा असतो. त्याच्यामुळे सप्टेंबरमध्ये आपले उरलेले राहतात किती 25 दिवस. 25 आणि 5 30. त्यानंतर येणार ऑक्टोबर जो की असतोय 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31 आणि परत जानेवारीचे हे 26 दिवस. सगळ्याची बेरीज करा आणि बेरीज जर केली तर मला मिळते किती 6 आणि 2 8 आणि 5 13शी 1 2 आणि 1 3 6 9 9 3 12 आणि 2 12 आणि 2 येणार आहे 14. त्याच्यामुळे माझं सगळे जो दिवस येणार आहेत ते टोटल आले 143. आणि ह्याला आपण काय करत असतो भागिले 7. भागिले 7 नंतर बाकी किती उरतील चेक करूया. 7 दोन्ही 14 आणि त्यानंतर बाकी किती उरतील 3 उरले. आणि बाकी 3 उरले आणि आपल्याला काय पुढं जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला गुरुवारपासून 3 दिवस पुढे यायचं आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे प्रजासत्ताक दिन जो येणार आहे माझा 2001 सालचा तो त्याचा जो वार असणार आहे तो माझा काय असेल रविवार हा वार असणार आहे. ठीक आहे. इथं आपली जी काय महाराष्ट्र किंवा मिशन महाराष्ट्र पोलीस 2022 ही जी काय टेस्ट सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये आपण टोटल 100 क्वेश्चन पेपरचं विश्लेषण आपण घेणार आहे. ज्यामधले क्वेश्चन सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 ही आपली इथं टोटल कम्प्लिटली झालेली आहे. हिच्या मागचे जर तुम्ही सेशन्स बघितले नसतील तर एकदा प्लीज ते सगळे सेशन्स बघून घ्या. ज्याच्यामध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ह्याच्या मागचा सेशन जर गणिताचं स्पेशली करून सराव प्रश्नपत्रिका 3 जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. ज्याच्यामध्ये फक्त जास्तीत जास्त शाब्दिक एक्झाम्पल्स आपण टाकलेले आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या ज्या काय टेस्ट सिरीज आहेत त्याच आपण स्वतः डिझाईन केले आहेत. ह्या कुठल्याही कॉपी पेस्ट वगैरे आपण करून घेतलेला नाही. ज्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल्स आपण सोडवून आणि ते एक वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून तुमच्यासमोर मांडण्यात आलेला आहे. तर हे जे काही हा जो काही उपक्रम आहे किंवा हे जे काय आपण जे काही सराव प्रश्नपत्रिका चालू केलेले आहेत आणि ह्या ज्या काय वेना आपण सोडवते किंवा आणि तो सगळ्यात जास्त तुमचा फायदा ह्या सगळ्यांचा तुम्हाला होणार आहे तो तुमचा टाईम मॅनेजमेंटसाठी होणार आहे. जर क्वेश्चन पेपर जर असं ह्याच पॅटर्न जर पडला 25 गणित 25 बुद्धिमत्ता जर पडले तर टोटल 50 मार्क्स हे तुम्हाला सोडवण्यासाठी वापरावे लागणार आहे. ज्याच्यामध्ये बऱ्याच पोलीस भरतीच्या मुलांचा इथेच टाईम मॅनेजमेंट जरा गडबडत असते. त्यामुळे ह्या सगळ्याचा वापर तुम्हाला तुमचा टाईम मॅनेजमेंट एकदम ओके करण्यासाठी किंवा तुमचा माइंडसेट एक कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी ह्या सगळ्यांचा तुम्हाला वापर नक्की होत जाईल. आणि ह्या ज्या वेनं आपण क्वेश्चन पेपर सोडवतोय किंवा तो जो काही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय हा जो वे जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याच पद्धतीने तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण
इथून पुढं आपण टोटल 100 क्वेश्चन पेपरचा आपला प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये हे सगळ्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण आपण ह्या चॅनल्सवरती घेणार आहोत. चला तर मग इथे थांबूया, आपण भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये आणि ज्याचा जे असणार आहे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4. भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.